सकाळ मित्रांनो, आज आपण घेऊन आलोय जागतिक आनंदी अहवाल 2025। मित्रांनो, जागतिक आनंदी अहवाल 2025 नुसार जर बघितलं तर साधारण जगामध्ये सर्वात आनंदी देश जो आहे तर त्याचं नाव फिनलँड आहे। मित्रांनो, तुम्हाला फिनलँडची राजधानी माहीत पाहिजे मित्रांनो, हेलसिंकी फिनलँडची राजधानी। आणि आपल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक 1952ला खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये मिळवून दिलं। ती सुद्धा ऑलिम्पिक हेलसिंकी फिनलँडला झाली होती मित्रांनो, हे पण लक्षात असू द्या। त्याच्यानंतर जगातील पहिला देश सांगितला तुम्हाला आनंदी, 2 नंबरचा देश डेन्मार्क आहे, 3 नंबर नॉर्वे नावाचा लक्षात असू द्या मित्रांनो। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपल्या भारत देशाचा जगामध्ये आनंदी देशांमध्ये 126वा नंबर आहे। 126वा नंबर, 147 देशांमध्ये आपल्या भारताचा 126वा नंबर आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। आपल्या शेजारील राष्ट्राचा जर विचार केला तर पाकिस्तान 108 नंबरला आहे, नेपाळ 93 नंबरला आहे, कारण ते गरिबीच्या तुलनेमध्ये मित्रांनो लक्षात असू द्या, म्हणून ते आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे। त्याच्यानंतर 20 मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस असतो। 20 मार्च 2012 पासून जगामध्ये जागतिक आनंदी अहवाल सुरू करण्यास सुरुवात झाली मित्रांनो। आणि फिनलँड सलग 8व्यांदा, हा प्रश्न तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, फिनलँड सलग 8व्यांदा जागतिक आनंदी अहवालामध्ये पहिला आलेला आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला मार्चमधले काही दिनविशेष सांगतो मित्रांनो। 20 मार्च जागतिक आनंदी दिवस असतो, 21 मार्च जागतिक वन दिवस असतो। तसंच जर बघितलं आपल्या महाराष्ट्राचे जे वन मंत्री आहे ते पण माहीत पाहिजे तुम्हाला, गणेश नाईक, हे लक्षात असू द्या। त्याच्यानंतर 22 मार्च जल दिन असतो, 22 मार्च जल दिन असतो। 23 मार्च शहीद दिन असतो। याचं कारण असं आहे, 23 मार्च 1931ला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघी भारतीय क्रांतिकारकांना लाहोर या ठिकाणी फाशी देण्यात आली, लक्षात असू द्या। म्हणून 23 मार्च हा आपल्या भारतामध्ये शहीद दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात असू द्या। त्याच्यानंतर 24 मार्च हा क्षयरोग दिन असतो। 24 मार्चला कोणता दिन असतो मित्रांनो? क्षयरोग दिन असतो। असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार मित्रांनो। तरी माझ्या इंस्टाग्राम पेजला पोलीस भरती टॉपर 712, तसेच इंस्टाग्राम पेजच्या खाली मी तुम्हाला यूट्यूबची लिंक दिलेली आहे, तर सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थी व विद्यार्थिनीने फॉलो व सबस्क्रायबर करा। उद्या परत असा एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार, भेटू मित्रांनो उद्या।